येथे बदलापूर रेल्वे स्थानकावर गोळीबार झालाय। संध्याकाळी 6 वाजता ही घटना घडली आहे। दोघांवर गोळीबार झाल्याची माहिती समोर आली। यावेळी एक सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी, दोघांवर गोळीबार झाल्याची माहिती समोर आलेली आहे। बदलापूर रेल्वे स्थानकावर गोळीबार करण्यात आलेला आहे। बदलापूर मधल्या कायदा सुव्यवस्थेला नेमकं काय झालंय असाच प्रश्न या निमित्तानं उपस्थित झाला, कारण बदलापूर रेल्वे स्थानकावर संध्याकाळी 6 वाजेच्या सुमारास गोळीबाराची घटना घडलेली आहे। दोघांवर गोळीबार झाल्याची माहिती समोर आलेली आहे। अजय दुधाने आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत फोन लाईन वरून जोडले गेले आहेत। अजय, नेमकं काय घडलंय, कोणावर गोळीबार झालाय, काय अधिकची माहिती? संध्याकाळी 6 वाजेच्या सुमारास प्लॅटफॉर्म क्रमांक 3 वरती 2 व्यक्ती होते आणि त्यांच्यावरती एका व्यक्तीने गोळीबार केलेला आहे। नेमका हा गोळीबार केलाय, कोणावरती केलाय यातून समजू शकले नाही। मात्र पोलिसांना घटनास्थळी प्लॅटफॉर्म क्रमांक 3 वरती ही घटना आहे। एका व्यक्तीने 2 जणांवरती गोळीबार केलाय आणि आता ही जी प्राथमिक घटना आहे त्याप्रमाणे दोघं जखमी असल्याचं बोललं होतं। मात्र अजून काही पूर्णपणे माहिती अशी आली नाहीये। पण प्लॅटफॉर्म क्रमांक 2 वरती 3 वरती ही घटना घडलेली आहे। बिलकुल, एक महत्त्वाचा प्रश्न असा देखील आहे अजय, की इथं हा गोळीबार ज्यांच्यावर झाला ते नेमके कोण होते या संदर्भातली देखील माहिती आम्ही आपल्याकडून घेणार आहोत। थोडं थांबवतोय, पुन्हा एकदा प्रेक्षकांना सांगूया, ही जी दृश्य तुम्ही बघताय ही आहेत बदलापूर रेल्वे स्थानकाची। बदलापूर रेल्वे स्थानकावर गोळीबार झालेला आहे। दोघांवर गोळीबार झाल्याची माहिती मिळते। पोलीस घटनास्थळी दाखल झालेले आहेत आणि हे नेमके लोक कोण होते, हा गोळीबार का झाला याचा तपास सुरू आहे। या लोकांना, हे जे दोघं जे होते त्यांना ते जखमी असल्याची माहिती समोर आलेली आहे। अगदी संध्याकाळी 6 वाजता म्हणजे आतापासून जवळजवळ 40 मिनिटांपूर्वी बदलापूर रेल्वे स्थानकावर गोळीबाराची घटना घडलेली आहे। बदलापूर रेल्वे स्थानक एक महत्त्वाचं रेल्वे स्थानक आहे। मोठ्या प्रमाणात गर्दी असते तिथे आणि तिथं या गर्दीत भर रस्त्यात म्हणजे भर गर्दीमध्ये आपण बघतोय की कशा पद्धतीनं इथं गोळीबार करण्यात आलेला आहे। रेल्वे स्थानकावर हा गोळीबार झाल्यामुळे या ठिकाणी एकच भीतीचं वातावरण देखील निर्माण झालं होतं। बघ्यांची देखील मोठ्या प्रमाणात गर्दी होती। प्रवासी या रेल्वे स्थानकावर मोठ्या संख्येने येतात आणि इथंच हा गोळीबार झालेला आहे। पोलीस घटनास्थळी पोहोचलेले आहेत। पंचनामा देखील पोलिसांच्याकडून सुरू झालेला आहे। पोलीस आता या सगळ्या प्रकारानंतर, इथं पावसाला देखील सुरुवात झाली होती त्यामुळे पोलीस इथं आलेले आहेत आणि फोटो देखील, घटनास्थळाचं चित्रण देखील पोलिसांनी केलेलं आहे। तर नागरिक देखील दहशतीत आहेत, कारण बदलापूर रेल्वे स्थानकावर फलाटावरच हा गोळीबार झालेला आहे। दोघा व्यक्तींवर हा गोळीबार करण्यात आलाय। पुन्हा एकदा जाऊया आमचे प्रतिनिधी अजय दुधाने यांच्याकडे। अजय, अपडेटेड माहिती काय? हे जे 2 लोक ज्यांच्यावर गोळीबार झाला, हा गोळीबार करणारे लोक नेमके किती होते? त्या लोकांना पकडलेलं आहे का, किंवा स्टेशनवरच्या इतर लोकांनी या संदर्भात काही माहिती दिली आहे का? पाहायला गेलं तर गर्दीची वेळ होती आणि या गर्दीच्या वेळेला हा गोळीबार झालेला आहे। तो गोळीबार कोणी केला त्या 2 व्यक्तींवरती तेही अजून समजू शकलेलं नाहीये। मात्र हा जो गोळीबार आहे प्लॅटफॉर्म क्रमांक 3 वरती झालेला आहे। घटनास्थळी पोलीस पोहोचलेत, आता तपास करतायत की नेमकी ही लोक कोण आहेत आणि कोणावरती गोळीबार झालेला आहे आणि कोणी कशासाठी केला गोळीबार, याचा आता तपास पोलीस करतायत। मात्र गेल्या काही दिवसांपासून अगदी बदलापूरच्या कायदा सुव्यवस्थेला काय झालं असा प्रश्न नक्कीच इथं उपस्थित होतोय। अजय, धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।